तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यामध्ये सांगितलेलं मिशन 2030. पण इकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज शक्ती प्रदर्शन केलं. मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक 193, 194, 195, 196 आणि 197 यांचा मोठा भाग हा वरळी मतदारसंघात मोडतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या प्रल्हाद वरळीकर, समाधान सरवणकर, राजेश कांगणे, सोनाली सावंत आणि वनिता दत्ता नरवणकर या उमेदवारांसाठी शक्ती प्रदर्शन करून आपली सारी ताकद पणाला लावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतल्या रोड शो दरम्यान एबीपी माझाशी संवाद साधताना काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे. कसं बघताय 16 तारखेचा निकाल आणि 15 तारखेचं हे मतदान? खरं म्हणजे मुंबईकरांनी निश्चय केलेला आहे की महायुतीलाच विजयी करण्याचा. 15 तारखेला महायुतीला भरभरून मतदान, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि मुंबईकर मतदार करणार आणि 16 तारखेला विजयाचे फटाके, विजयाचा गुलाल महायुतीत उधळणार. मुख्यमंत्री तुम्ही राज्यभर सभा घेतायत, रोड शो करतायत, मात्र ठाकरे बंधू पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतायत मुंबई महापालिकेतील शाखा भेटींवर. तुम्हाला वाटतं किती इफेक्ट होईल या सगळ्याचा? त्यांनी फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईला इतके वर्ष वापरली आणि आता ते मुंबईची अंडी खाऊन खाऊन त्यांचं पोट भरलं नाही, आता कोंबडी कापायला निघाले. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज आम्ही महायुती म्हणून प्रचार करताना महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ज्यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये सोडलं त्या मतदारांनी त्या पक्षांना देखील वाऱ्यावर सोडलं आणि घरी बसवलेलं आहे. अंबरनाथमध्ये तुमच्या पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेससोबत युती केली, नंतर आता तेच भाजपमध्ये प्रवेश करतात. खरं म्हणजे विचारधारेच्या विरोधातली ती युती आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्यावर योग्य तो निर्णय घेतील. कॅमेरामन कृष्णा कापरेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयार केलेल्या प्रचार गीताला